नमस्कार. आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या गळ्याला पायपिंग कशी करायची, ते पण अगदी अचूक. तर सुरुवातीला काय काळजी घ्यायची असते बघा, पायपिंग करण्या अगोदर शोल्डर जी जोडलेली असते ते गळ्याच्या साईडची जी बाजू असते ती एका सरळ रेषेत असायला पाहिजे, तरच आपला गळा व्यवस्थित बसणार आहे. खांद्यावर गळा पडणार नाही किंवा उलटीसुद्धा पायपिंग होणार नाही. दोन्ही साईडला चेक करून घ्यायचं आहे एका सरळ रेषेत आहे का, नसेल तर कट करून घ्यायचं आहे पट्टीने अशी रेघ ओढून. त्यानंतर आपल्याला गळ्याच्या पट्ट्या तयार करायच्या आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते तुम्हाला कशी तयार करायची, पट्टी काढायची. तर जे कापड उरलेलं असतं त्या कापडाला आपण एक उभी आणि एक आडवी रेघ ओढून घ्यायची आणि मधून एक छेदून तिरकस रेघ ओढून घ्यायची पट्टीने. तो असतो कापडाचा क्रॉस. नंतर मग त्या तिरकस रेघेच्या अलीकडे 1.5 इंच आणि पलीकडे 1.5 इंच अशा 1.5 इंचाची मार्किंग करून पट्ट्या काढून घ्यायच्यात, जेवढ्या आपल्या गळ्याला लागणार आहेत तेवढ्या. त्यानंतर एका सरळ रेषेत 1.5 इंचावर खुणा करून घ्या अगोदर, नवीन शिकत असाल तर, आणि मग पट्ट्या काढा. त्यानंतर एक आडवी आणि एक उभी या पद्धतीने ठेवून जोडून घ्यायचे तिरकस. एक आडवी ठेवली आहे बघा, एक उभी ठेवायची पट्टी त्याच्यावर, आणि जे कोपरे तयार होतात त्या कोपऱ्यातून टीप काढत तिरकस जोडून घ्यायचे आहेत पट्ट्या. एक सलग पट्टी करून हे एक्स्ट्रा जे कापड उरलेलं आहे ते कट करून कोपरेसुद्धा कट करून काढायचे. त्यानंतर आता जोडायची कशी बघा, ब्लाऊज सुलटा ठेवला आहे त्याच्यावर पट्टी उलटी घ्यायची आणि 1/2 इंच पुढे एक्स्ट्रा सोडून मग मधल्या या बोटाच्या इथे पट्टीच्या मधोमध चिमटीने ओढायचे, खेचायचे थोडीशी पट्टी. अशा पद्धतीने जोडत जोडत पूर्ण गळ्याला पट्टी जोडून घ्यायचे. मधल्या पट्टीच्या मधोमध खेचायचं आहे, दोन्ही साईडला खेचायचं नाही आहे. बरोबर मधोमध पकडायची चिमटीत पट्टी आणि खेचून लावायची. जास्त पण खेचायची नाही आहे, पायपिंग उलटी होईल. तर जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढी खेचत पट्टी जोडून घ्यायचे. नंतर लास्टला सुद्धा 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून टीप लॉक करायची आहे व्यवस्थित. त्यानंतर पूर्ण टीपला, पट्टीला बाहेरच्या साईडला पलटी मारून एक नख ओढून घ्यायचं आहे. म्हणजे टीपवर नख ओढायचं आहे, म्हणजे दाबटीप बसल्यासारखी दिसते. कारण इथे आपण मशीनची दाबटीप देऊ शकत नाही, त्यामुळे नखाने प्रेस करून घ्यायची ती टीप, म्हणजे चपटी होते. आणि मग नंतर पुढचा हा 1/2 इंचाचा फोल्ड आतमध्ये घालून या साईडचा पण 1/2 इंचाचा फोल्ड आतमध्ये घ्यायचा आणि कडेनी टीप मारून घ्यायचे. मी खडूनी पण दाखवते. या साईडनी टीप मारायची आहे आपल्याला. कडेनी व्यवस्थित एकसारखा फोल्ड करत करत पूर्ण गळ्याला अशी टीप मारून घ्यायचे. साधारण ही टीप सुलट्या बाजूनी बघा 1/2 इंचाची दिसली पाहिजे आपल्याला. अशी बरोबर समान एकसारखी दिसली पाहिजे. अशाच तऱ्हेने आपण पूर्ण टीप मारून घ्यायची ही व्यवस्थित फोल्ड करत करत. आणि पायपिंग हे एकदम सावकाशपणे करायचं. आता आम्हाला थोडासा व्हिडिओला स्पीड लावावा लागतो म्हणून एवढं पटपट दिसते. तुम्ही एकदम सावकाशमध्ये करायचं आहे. नवीन शिकत असाल तर एकदम पद्धतशीर शांततेत करायचं आहे, तरच तुमची पायपिंग छान येणार आहे. आता एंडला सुद्धा बघा हा फोल्ड आतमध्ये घेऊन पॅक करून टाकायची पट्टी. त्यानंतर पट्टीला टीप मारल्यानंतर टीपच्या बाहेर बघा, त्या अगोदर बघा ही चेक करून घ्यायचे सगळीकडे एकसारखी पट्टी झाली आहे का. आणि मग नंतर ब्लाऊज उलटा करून आपल्याला टीपच्या बाहेर जेवढं एक्स्ट्रा कापड उरलेलं आहे तेवढं हळूहळू कट करायचं आहे. एकदम सावकाश कट करायचं आहे, कारण आपल्या कात्रीला धार असते आणि मग ब्लाऊज कुठेही कट होऊ शकतो, म्हणून काळजीने कट करत जायचं आहे. एक्स्ट्रा जे कापड दिसेल तेवढं कट करून टाकायचं आहे अशा पद्धतीने. नंतर
आपल्याला गोट जोडून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने कटिंग करते। आणि इतर पण काय क्वेरीज जर तुमच्या असतील तर नक्की कमेंटमध्ये मला विचारा। कटिंगबाबत, ब्लाऊजच्या स्टिचिंगबाबत कमेंट करून मला सांगत जावा, विचारत जावा काय हवं असेल तर। त्यानंतर आपल्याला असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे पायपिंगचा। आणि जी टीप दिसते त्या टीपमधून बरोबर सुई गेली पाहिजे आपली, म्हणजे टीप गेली पाहिजे पायपिंगची। आणि सगळीकडे समान गोल करून घ्यायचं आहे पट्टीचा। आणि अशा रीतीने पूर्ण पायपिंग करून घ्यायचे। तर मी तुम्हाला हे सांगत होते। बऱ्याच मित्रमैत्रिणींना आपल्या कटिंगबद्दल शंका असतात किंवा स्टिचिंगबद्दल शंका असतात, अवश्य तुम्ही मला विचारा। पण मला हे कळत नाही की मी डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग दाखवत असते, तर मला कमेंट येते की पेपर कटिंग दाखवा। तर आता मला पेपर कटिंग करायची सवय नाही आहे। मी जरी ब्लाऊजवर कटिंग केलं तरी तुम्ही ते पेपरवर करू शकता। आणि वेगळं पेपर कटिंग काय असतं मला हेच समजत नाही। जे आपण ब्लाऊजवर कटिंग करणार आहोत तेच पेपरवर करणार आहात। तर पेपर कटिंग वेगळी आणि कशासाठी हवी असते हे मला काही समजलं नाही। तर असो, मी जे कटिंग केलेलं आहे तेच तुम्ही पेपरवर कटिंग करून तुमची पेपर कटिंग तयार होणार आहे। आणि या व्यतिरिक्त अजून काही तुमच्या कमेंट्स असतील तर मला विचारू शकता। मला मान्य आहे कमेंटला उत्तर द्यायला, रिप्लाय द्यायला वेळ होतो, कारण तो मला व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवायचा असतो, म्हणून वेळ होत असतो। लगेच कमेंटला उत्तर ज्यांना देता येईल त्यांना मी लगेच रिप्लाय देत असते, हार्ट देत असते, लाईक देत असते। तर या पद्धतीने आपली ही पायपिंग तयार झालेली आहे, अगदी परफेक्ट झालेली आहे। हुक आहे पट्टीची सुद्धा उंची एकसारखी सेम झालेली आहे। तर बघा किती सुंदर पायपिंग बघा। या पद्धतीने आपला गोट पूर्ण तयार झालेला आहे। आतल्या साईडनी पण फिनिशिंग बघा एकदम छान झालेली आहे। प्रेस केल्यावर एकदम छान बसणार आहे। तरीसुद्धा आपलं थोडंसं कापड बाहेर दिसतंच आहे। तर असं मग फिनिशिंग बिघडते आतून। तर दिसत असेल तर हळूवार तुम्ही हे कट करू शकता, किंवा मग इथे कडेला हात शिलाई घालू पण शकता जर आवडत असेल कस्टमरला तर। या पद्धतीने आपला गोट पूर्ण झालेला आहे। आणि हुक आहे पट्टी पण सेम उंची एकसारखी झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। आणि अजून काय तुमच्या शंका असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता। तर या व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।